नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार आदरणीय डॉक्टर सुनीलजी दिंडे सरांसोबत सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. टोमॅटोचे बाजारभाव कधी काढणार या विषयावर आपण डॉक्टर सरांकडून अधिक माहिती तर घेणारच आहोत. पण त्या अगोदर आपल्याला काही 2-4 मुद्दे ते मी क्लिअर करतो. आपल्या या टायमिंगच्या वातावरणामध्ये आता सध्या बदल होतोय आणि तापमान कमी जास्त म्हणजे तापमानामध्ये पण बदल होतोय. तर या समस्या आपल्याला जास्त जाणवत आहे. तर या समस्यांवर आपण काय योजना केल्या पाहिजे याबद्दल आपण सखोल माहिती सरांकडनं तर घेणारच आहोत. पण सध्याचं कधी काढणार हे तर डॉक्टर सर तुम्हाला सांगणारच आहे की टोमॅटोचे बाजारभाव कधी काढणार हे डॉक्टर सर तुम्हाला सांगतीलच. पण ज्यावेळेस मागणी कमी होते, ज्यावेळेस मागणी जास्त होते त्यावेळेस पुरवठा कमी होतो. तर या बाबतीमध्ये टोमॅटो पिकाला आपल्याला डॉक्टर सर आपल्याला इथून पुढे माहिती सांगतीलच. शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय टोमॅटो पिकाचे भाव कधी आणि केव्हा कडाडणार आणि कुठपर्यंत कडाडणार या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही दिनांक 1 एप्रिल 2025 ला बघत असताना मग ते भाव कधी कडाडणार कुठपर्यंत कडाडणार. जसं गेल्या वर्षी तुम्हाला मे मध्ये टोमॅटो फेकून देत असताना सांगितलं होतं की पुढच्या 20-25 दिवसामध्ये 25-30 रुपये किलो दर मिळेल, त्यानंतर 15-20 दिवसामध्ये 50 रुपये किलो दर मिळेल. हे सगळे अंदाज खरे ठरले. तसाच अंदाज 100% यावर्षी खरा ठरण्या पाठीमागचं कारण ऋषिकेश सरांनी सांगितलं की मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत. मागणी वाढणार, पुरवठा कमी होणार. मग पुरवठा का कमी होणार याच्या पाठीमागचे कारण जाणून घ्यायच्या अगोदर चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. 20-22 दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत. माझ्यासोबत शेतकरी आहेत. चांदवड तालुक्यामध्ये हा व्हिडिओ घेतोय. तिसऱ्याच दिवशी लागवड केल्या असताना व्हिडिओ घेतला होता. त्या शेतकऱ्याच्या 22 दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव ओंकार तानाजीराव शिंदे. खाल्लं नाही काय आमच्यासारखं मोठा आवाज नाही. ओंकार तानाजीराव शिंदे, राहणार शिंदे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. नाशिक. मोबाईल नंबर 96 043 100 62. 96 043 100 62. खूप सोपा नंबर आहे. ओंकारचा नाव ओंकार. आणि या ओंकारला मी शब्द दिला होता की कितीही तापमान राहिलं बाजारभाव तर 100% मिळतील. त्यावेळेस त्याचा प्रश्न होता सर बाजारभाव मिळतील पण टोमॅटो पीक सक्सेस होईल का. आज 22 दिवसात टोमॅटो लावल्यानंतर सातत्याने तापमान आहे. काय वाटतं तुला फुटव्यांची संख्या किंवा आलेलं वेळापत्रक फॉलो करून तुला स्वतःला काय वाटतं पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यात देखील असा प्लॉट होऊ शकतो ही तुला स्वतःला शाश्वती नव्हती पण आज काय वाटतं 22 दिवसात. शाश्वती नव्हती पण आता हे बघून जसे पावसाळ्यातलेच प्लॉट आहे असं वाटतंय. आणि प्लस मी काही सांगण्यापेक्षा मला बाजूबाजूचे शेतकरीच बोलतात की हे काय चालू आहे की उन्हाळ्यामध्ये एवढे हिरवेगारपणा एवढे फुटवा आणि गपचूप येऊन पाहून जात्या. सर असे समोर येऊन नाही शेतकरी बघत गपचूप येऊन पाहून जात्या हे चाललंय काय. औषधाचे डबे बघणं हे ते काय मारतोय काय नाही प्रत्येक दादा थेरी. तुला एक सांगतो औषधाचे डबे तुझे वापरतो ते इथंच पडू दे. हो कारण आज तुझ्या बरोबर इतर शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे हे डॉक्टर किसानचं मत आहे. बरोबर. नाही तर काही शेतकरी मग आपण काय सोडतोय काय फवारतोय ते लपून टाकणं किंवा त्याचे स्टिकर काढून आणि ते जाळून टाकणं हे काम तू करू नाही, नको. तू खूप चांगला एक मला गुरु मानलेला आहे. हो. माझा शिष्य आहे आणि हो. गुरुप्रमाणेच ते काम शेवटपर्यंत करत राहायचं. चालू तुझं ठेवा. चांगलं होतंय हो तर इतरांचंही चांगलं झालंय ही भावना इतरांचंही आपल्यामुळं कसं चांगलं होईल ही भावना मनामध्ये ठेवून ठेवून आता तो युट्यूबला पहिला व्हिडिओ तुझा आला तुला फोन आले भरपूर फोन आले सर. व्हिडिओ घेणार आहे. हा प्लॉट जसा सक्सेस होईल पण आपण सक्सेस कुणामुळे होतोय का होतोय काय केल्याने होतोय आपल्याबरोबर अजून 100-200 शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर सांगायला काही हरकत नाही. तर मित्रांनो व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना टोमॅटोचे बाजारभाव हे अक्षय तृतीयानंतर 30 एप्रिल अक्षय तृतीया आहे तिथून 9-10 दिवसामध्ये आज जे बाजारभाव आहे चांगल्या मालाला आजही 12 ते 15 रुपये किलो दर आहे. हेच दर दुप्पट कधी होणार. हे दर दुप्पट मेच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये 8-10 तारखेला होणार आणि त्यानंतर जूनचा पहिला दुसरा आपल्या हप्त्यामध्ये बाजारभाव कडाडणार. 3 अंकी सोडून 4 अंकी दर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. हात बघा माझा आणि 100% खरं होणार. काही सुज्ञ शेतकरी त्या ठिकाणी कमेंट करतील की याला काही कळत नाही. करा. कारण ज्या वेळेस शेतकऱ्यांसोबत डॉक्टर किसान मोठं होतंय किंवा कोणीही मोठं होतं त्या ठिकाणी
गावठी भाषेत मी काही गोष्टी सांगत नाही, पण त्या ठिकाणी त्या कमेंट येतील, त्या कमेंटचा मी हार्दिक स्वागत करतो त्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांनी कमेंट करतील त्यांच्यासाठी. कारण कमेंट ऑफ करून काही उपयोग नाही. तर ज्या वेळेस कुणीतरी माणूस चांगलं करायला जातो त्यावेळेस कुणीतरी वाईट दिशेने तिथं मार्ग कसा चुकवता येईल त्या दिशेने वाट बघत असतात. त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत असताना कधी काढणार हे तुमच्या लक्षात आलं, कधी वाढणार हे लक्षात आलं, पण त्यासाठी आपल्याला काय अडचणी येणार आहे, जे एप्रिल 15-20 एप्रिल पासून मे एंडिंग पर्यंत तापमान हायेस्ट होणार आहे, जे आपण गेल्या 10 वर्षात पाहिलं नाही त्यावेळेस शेटिंगला अडचणी येतील. आता 22 दिवसात जर आपण बघितलं, हे फुलं लागायला, हा पंजा लागायला सुरुवात झाली. हे खाली फुटवे बघताय तुम्ही, खाली जमिनीपाशी इथं 2 फुटवे, इथं 2 फुटवे तुम्हाला दिसत आहेत. इथं पंजा लागायला सुरुवात झाली, इथं पंजा लागतोय. हे झाड ज्यावेळेस 50 दिवसाचं होईल, हा प्लॉट ज्यावेळेस 50-55 दिवसाचा होईल, लागवड दिनांक किती आहे दादा? 10 मार्च. हो. आपण 31 मार्चला व्हिडिओ घेतोय, म्हणजे 22 दिवसाचा प्लॉट आहे. आता परत मी 30 अक्षय तृतीयाच्या दिवशीच तुझ्या इथे येईल किंवा आदल्या दिवशी येईल. शेतकऱ्यांना शुभेच्छा देताना हा प्लॉट त्या दिवशी असेल. हो. किती दिवसाचा असेल? 52 दिवसाचा. त्यावेळेस मी येईल आणि तेव्हा आपण व्हिडिओ घेऊ 52 दिवसात सेटिंग कसं केलं आणि वाढलेल्या तापमानात सेटिंग कसं करून दाखवलं. हा व्हिडिओ नक्कीच देईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं, आता 22-23 दिवस आहे, झाडाची डेव्हलपमेंट अशी आहे. यावेळेस जमिनीमधून आपल्याला काय दिलं गेलं पाहिजे, वरतून आपण 4-4 दिवसाला काय फवारण्या घेतल्या पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. झाडाचा फुटवा मिळतोय, वाढलेल्या टेम्परेचरमध्ये नागाळी त्रास देते, लिप मायनर त्रास देते, पांढरी माशी त्रास देते. त्यासाठी आपल्याला 200 लिटर पाण्यामधून आपल्याला धनकीर्तीचं बायोडी 303 हे 250 मिली, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 100 मिली नुवान असा एक स्प्रे करून घ्यायचा आहे. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जमिनीतून हे फुटवे अधिक वाढतील कसे याच्यासाठी ड्रिपच्या माध्यमातून एकरी तुम्हाला त्या ठिकाणी 1 लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत 5 किलो 15-30-15. आता तुम्ही बायोडी 303 आणि नुवानचा स्प्रे दिला, चौथ्या दिवशी स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. चौथ्या दिवशी स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. सकिंग पेस्टच्या विरोधात काम केलं, डावणी मिल्डू, भुरी रोग, डावणी मिल्डू, भुरी आणि करपा या संदर्भामध्ये काय आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये किंवा आल्यानंतर काय स्प्रे केला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला स्प्रे करायचा आहे. अल्ट्राबॅक 250 मिली 22-200 ग्रॅम आणि त्याच्यासोबत प्रोक्लेम इमामेक्टिन 100 ग्रॅम. 4 दिवसांनी हा स्प्रे केला. तुम्ही ऍप्लिकेशन दिलंय 1 लिटर प्लॅटिनम आणि 5 किलो 15-30-15 एकराचं प्रमाण आहे. फवारणीचं प्रमाण 200 लिटर साठी आहे. आता पुढचा स्प्रे केल्यानंतर तुम्हाला परत 2-3 दिवसाने पुढचा स्प्रे करत असताना सेटिंग चांगलं करून घ्यायचंय. तापमान झाडातील नियंत्रणात आणायचंय. वरतून सावली नाहीये, सातत्याने 34, 35, 38, 40, 42, 45, 48 डिग्री पर्यंत तापमान जाते सेटिंगच्या दरम्यान. त्यावेळेस अशी काय जादू तुम्ही कराल की झाडातील टेम्परेचर हे वरतून ऊन असताना 5 डिग्री सेल्सिअसने कमी करता येईल. त्यासाठी 200 लिटरला तुम्हाला घ्यायची साखर, जी चहामध्ये वापरतो ती फक्त आणि फक्त मोजून 100 ग्रॅम. तिथं जर 102 ग्रॅम झाली तर ती चुकी तुमची असेल, ही गोष्ट नीट ऐकून घ्या. 100 ग्रॅम साखर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची. ज्यावेळेस सेटिंग सुरू होतं 40-42 दिवसाचा प्लॉट असेल, टेम्परेचर खूप वाढतंय, 100 ग्रॅम साखर, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 2 ते 2.5 लिटर पर्यंत ताक. इथं काही घाबरायचं नाही, 2.5 ते 3 लिटर झालं तरी चालेल, पण 100 ग्रॅमचं 102 ग्रॅम साखर होऊ द्यायची नाही. 2.5 ते 3 लिटर ताक घेतलं, त्याच्याबरोबर सक्षम 500 मिली घेतलं, बोरान 100 ग्रॅम घेतलं. नीट लक्षात घ्या, सक्षम 500 मिली घेतलं, बोरान 100 ग्रॅम घेतलं. अशा पद्धतीने फवारणी दुपारी अगदी 40 डिग्री सेल्सिअसच्या तापमानात ही फवारणी केली गेली पाहिजे. कुठेही कॉर्चिंग येणार नाही. अतिशय टेम्परेचर मेंटेन होऊन चांगली सेटिंग तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून द्यायचं एकरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय 500 ग्रॅम रेडी फार्म, त्याच्यासोबत 5 किलो 060-20 आणि 500 ग्रॅम बोरान. हे 45 ते 48-52 दिवसाला द्यायचंय. उन्हाळी हंगामामध्ये नीट लक्षात घ्या. आणि त्याच दरम्यान कीटकनाशक हाय मॉलिक्युलच्या फवारण्या सुरू करत असताना 40, 42, 45, 46, 48 दिवसाला सेटिंग होते, सुपारी आकाराचे फळं दिसत आहेत, त्यावेळेस वायोगा 80 मिली, मोएंटो ओडी 200 मिली हा एक स्प्रे देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर 4 दिवसाने परत एकदा ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचंय. एकरी 2 ते 2.5 लिटर पर्यंत तुम्हाला द्यायचंय. त्या ठिकाणी डायरेक्टर जे सीविड आहे, खर्च थोडा वाढेल पण खूप महत्वाचा आहे. एकरी 2 ते 2.5 लिटर पर्यंत तुम्हाला डायरेक्टर द्यायचंय. 1 लिटर पर्यंत नारळ पाणी, 10-12 नारळ तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागतील. चांगल्या पाण्याचे 50-60 रुपये त्या नारळाची किंमत असेल, 500-600 रुपये तुमचे त्या ठिकाणी जातील. इथं तुम्हाला ते 1 लिटर नारळ पाणी घेऊन त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय
त्याच्यासोबत तुम्हाला काय घ्यायचंय नीट लक्षात घ्या. नीट लक्षात घ्या. 2 ते 2.5 लिटर, 1.5 लिटर अगदी तुम्ही घेतलं तरी चालेल. 1 लिटर नारळ पाणी घेताय. 500 ग्रॅम पर्यंत तुम्हाला काय घ्यायचंय नीट त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं, स्किप न करता बघणं. 500 ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी घेत असताना नीट लक्षात घ्या. परत एकदा 3 वेळा सांगतोय 500 ग्रॅम काय घ्यायचंय. ते 500 ग्रॅम तुम्हाला हळकुंड पावडर 500 ग्रॅम आणि 100 मिली फक्त मध तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय. हे एकत्र कॉम्बिनेशन जमिनीतून सोडल्यानंतर वायगो मोएंटो ओडीच्या स्प्रे नंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. फळावर कुठल्याही पद्धतीत डाग आले नाही पाहिजे. छानतो म्हणजे अवकाळी पाऊस त्या ठिकाणी सकाळी दवबादळ पडेल, दुपारी किंवा संध्याकाळी पाऊस येण्याची झिमझिम पाऊस येऊ शकतो. अगदी अंतिम टप्प्यामध्ये किंवा अवकाळी मोठा पाऊस येऊ शकतो. त्यावेळेस इक्वेशन प्रो 100 मिली, डेलिकेट 100 मिली असा एक स्प्रे घ्या. आणि ज्यावेळेस फळाची फुगवण व्हायला सुरुवात होईल 60, 65 दिवस असतील त्यावेळेस तुम्हाला स्लरी द्यायची. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 4 किलो गुळ. त्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याच्यासाठी पुढचा व्हिडिओ बघायसाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा. टोमॅटोचे बाजारभाव हे कधी आणि केव्हा कडाडणार, कुठपर्यंत कडाडणार, 4 अंकी दर कधी होणार हे सगळं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि 100% हा अंदाज आहे. 99% पर्यंत तो खरा ठरण्याची दाट शक्यता. आतापर्यंत 3 वर्षात भरपूर अंदाज दिले. 95% पर्यंत एक अंदाज फक्त चुकला होता. त्याच्या पाठीमागचे कारण सगळ्या शेतकरी मित्रांना माहिती आहे. अगदी नांदेड असेल, लातूर असेल, संगमनेरचा काही भाग असेल, जुन्नरचा काही भाग असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, नाशिक संपूर्ण जिल्हा असेल, सगळे शेतकरी जाणून आहेत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून 3 वेळा सांगितले. प्रत्येक गोष्ट ती तुम्ही जाणून घेतली. मला देखील व्हिडिओ बघत असताना खूप आनंद होतो. त्यावेळेस तुमच्या चांगल्या कमेंट येतात आणि जे सुज्ञ शेतकरी आपल्या सगळ्यांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतात त्या शेतकऱ्यांना देखील डॉक्टर किसानच्या वतीने शुभेच्छा देताना व्हिडिओचा शेवट करतो. धन्यवाद.